नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कविता संदीप पाटील तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपला आजचा विषय आहे संत्र आणि त्याचे आपल्या त्वचेवर होणारे परिणाम। आपल्या रोजच्या आहारातला एक महत्त्वाचा घटक, फळांमधला घटक म्हणजे संत्र। तर या संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, मिनरल्स, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। त्यामुळे ते आपल्या सेल डॅमेजपासून प्रिव्हेंशन करतात, म्हणजे आपल्या सेलला डॅमेज होण्यापासून आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढवण्यास आपली मदत करतात। तर आज आपण जाणून घेऊया संत्र्याचा आपल्या त्वचेवर होणारा परिणाम, आपल्या चेहऱ्यावर होणारा परिणाम। जर आपण आहारात रोज एक जरी संत्र्याचा समावेश केला तर त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट व्हायला मदत करते, आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण मेंटेन व्हायला मदत होते। तर आपण आज एक असा फेस पॅक जाणून घेऊया जो आपण घरच्या घरी करू शकतो। आपली त्वचेवर जर का पिंपल्स येत असतील, डार्क सर्कल्स येत असतील किंवा आपल्या त्वचा ऑइली असेल तर त्यासाठी आपण एक फेस पॅक करून बघणार आहोत। तर आपण संत्र खाऊन झाल्यानंतर जे साल असतात ते उन्हात वाळवायचे आहेत। 3 दिवस कमीत कमी कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर त्याची आपण मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे। त्या पावडरमध्ये आपण दही, मध मिक्स करून आणि थोडंसं दूध मिक्स करून आपण त्याचा एक फेस पॅक करून ठेवायचा आहे आणि आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटं लावायचं आहे। 20 मिनिटं लावल्यानंतर आपण चेहरा जेव्हा धुणार तेव्हा आपली त्वचा एकदम तुकतुकीत, असं एक दिवस केल्यामुळे होणार नाही, सातत्याने करावं लागेल। साधारण तुम्ही 15 ते 20 दिवस केल्यानंतर तुमची त्वचा ब्राईटन, उजळलेली तुम्हाला दिसेल, डार्क सर्कल्स कमी झाले तुम्हाला दिसतील आणि आपली त्वचेला एक रिफ्रेशमेंट जो आपण म्हणतो, चकाकी किंवा ग्लो म्हणतो, कुठलेही केमिकल न वापरता आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो। बरं, या फेस पॅकचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत, तरी पण ज्यांनी सेन्सिटिव्ह त्वचा असेल त्यांनी एकदा लावल्यानंतर त्रास असेल तर वापरू नये। रोज एक आपण जर का संत्र आहारात घेतलं तर आपल्याला पचनशक्ती सुधारण्यास मदत होते आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। तर तुम्ही आपल्या आहारात समावेश करा आणि त्याचे फायदे आजमावून बघा। थँक्यू। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर कविता संदीप पाटील तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपला आजचा विषय आहे संत्र आणि त्याचे आपल्या त्वचेवर होणारे परिणाम। आपल्या रोजच्या आहारातला एक महत्त्वाचा घटक, फळांमधला घटक म्हणजे संत्र। तर या संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, मिनरल्स, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। त्यामुळे ते आपल्या सेल डॅमेजपासून प्रिव्हेंशन करतात, म्हणजे आपल्या सेलला डॅमेज होण्यापासून आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढवण्यास आपली मदत करतात। तर आज आपण जाणून घेऊया संत्र्याचा आपल्या त्वचेवर होणारा परिणाम, आपल्या चेहऱ्यावर होणारा परिणाम। जर आपण आहारात रोज एक जरी संत्र्याचा समावेश केला तर त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट व्हायला मदत करते, आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण मेंटेन व्हायला मदत होते। तर आपण आज एक असा फेस पॅक जाणून घेऊया जो आपण घरच्या घरी करू शकतो। आपली त्वचेवर जर का पिंपल्स येत असतील, डार्क सर्कल्स येत असतील किंवा आपल्या त्वचा ऑइली असेल तर त्यासाठी आपण एक फेस पॅक करून बघणार आहोत। तर आपण संत्र खाऊन झाल्यानंतर जे साल असतात ते उन्हात वाळवायचे आहेत। 3 दिवस कमीत कमी कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर त्याची आपण मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे। त्या पावडरमध्ये आपण दही, मध मिक्स करून आणि थोडंसं दूध मिक्स करून आपण त्याचा एक फेस पॅक करून ठेवायचा आहे आणि आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटं लावायचं आहे। 20 मिनिटं लावल्यानंतर आपण चेहरा जेव्हा धुणार तेव्हा आपली त्वचा एकदम तुकतुकीत, असं एक दिवस केल्यामुळे होणार नाही, सातत्याने करावं लागेल। साधारण तुम्ही 15 ते 20 दिवस केल्यानंतर तुमची त्वचा ब्राईटन, उजळलेली तुम्हाला दिसेल, डार्क सर्कल्स कमी झाले तुम्हाला दिसतील आणि आपली त्वचेला एक रिफ्रेशमेंट जो आपण म्हणतो, चकाकी किंवा ग्लो म्हणतो, कुठलेही केमिकल न वापरता आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो। बरं, या फेस पॅकचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत, तरी पण ज्यांनी सेन्सिटिव्ह त्वचा असेल त्यांनी एकदा लावल्यानंतर त्रास असेल तर वापरू नये। रोज एक आपण जर का संत्र आहारात घेतलं तर आपल्याला पचनशक्ती सुधारण्यास मदत होते आणि आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते। तर तुम्ही आपल्या आहारात समावेश करा आणि त्याचे फायदे आजमावून बघा। थँक्यू।